हा स्वरा मी काय आज मम्मीने मला भेटायला कधी येशील? येतो ना पुढच्या महिन्यात. नाही याच महिन्यात आलो. मला भेटायला वाटून राहिलं ना तुम्हाला. बरं. हॅलो फ्रेंड्स, तर नेहमीप्रमाणे आज सुद्धा स्वराचा कॉल झालेला आहे आणि तिचं ऐकणं बोलणं ऐकून खूप रडावंसं वाटलं. परंतु मी माझे अश्रू थांबून ठेवले होते, कारण मागच्या वेळेस काय झालं हे तुम्हाला माहितीच होतं. आणि आता सुद्धा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर आपण सर्वजण त्या दिवसाची वाट बघत होतो की मागच्या मंगळवारी जेव्हा स्वराचा कॉल झालेला तेव्हा स्वरा भरपूर रडली होती. मम्मा मला इथं करमत नाही, मला तू घ्यायला ये. म्हणजे अक्षरशः तिची ती रेकॉर्डिंग ऐकून मी तर रडलीच होती, परंतु तुम्ही सर्वांनी सुद्धा मला म्हणजे रडले होते. कारण तुम्ही एक आई आहे आणि एक स्त्री हे दुःख वेदना हे समजून घेणारच आहे, हे मला माहिती आहे. आणि 8 दिवस झाले मी खोटी बोलत नाही, मला जेवण जात नाही आणि माझी कंडिशन काय होती नाही हे माझं मला माहीत आहे. आणि मी दररोज एक प्रार्थना करत होती की चला आजचा शुक्रवार गेला, आजचा गुरुवार गेला, आजचा रविवार गेला आणि सोमवार मी कसा तरी काढला. आणि जेव्हा मंगळवारची सकाळ झाली ना, एवढी मी हॅपी होती की मी सांगूच शकत नाही. मला असं वाटत होतं कधी 3 वाजतात, कधी 3:30 वाजतात आणि कधी माझ्या मुलीचा कॉल येतो आणि कधी नाही. तर कसं तरी मी टाईमपास करत मंगळवारी 3 वाजेपर्यंतचा टाईम काढला. परंतु जेव्हा माझ्या मुलीचा कॉल आला ना, तेव्हा मला वाटलंच नाही की माझी मुलगी मला कॉलवर असं काही बोलणार. खूप हर्ट झालं मग मला. तर सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर ना मी दळण निवडलं आणि जसं मी दळण निवडायला घेतलं ना, तेव्हा मला इतकं खूप रडू आलं. मला प्रत्येक ठिकाणी माझ्या मुलीची आठवण येते, प्रत्येक ठिकाणी येते. आणि तिच्या हातचं जे दळण होतं ना ते संपलेलं होतं आणि तो डबा खाली बघितला आणि इतकं वाईट वाटलं मला. कारण स्वराने जेव्हा दळण आणलं होतं ना, तेव्हा मला म्हणत होती मम्मा या वेळेचं दळण मी आणते, पुढच्या वेळेचं दळण तुलाच आणावं लागणार आहे. आणि ते मला तिचे शब्द अक्षरशः असे कानात फिरले माझ्या की हो बरोबर आहे. आणि हा किराणा आहे ना, हा किराणा आपल्या नाश्ता सेंटरसाठी आणलेले आहेत मी, डाळी वगैरे. कारण मेंदू वडा, त्याच्यानंतर तुरीची डाळ ही सांबार मसाल्यासाठी, इडलीसाठी असं भरपूर मी साहित्य आणलेलं आहे. आणि हा किराणा आणण्यासाठी सुद्धा मला स्वराची भरपूर अशी मदत होत होती आणि भरण्यासाठी सुद्धा मला भरपूर तिची मदत होती. आणि प्रत्येक क्षणाला माझी मुलगी मला बोलून जाते, आठवण येऊन जाते. आणि जेव्हा तुम्ही तिचा कॉल ऐकणार ना, तुमच्यासुद्धा पायाखालची जमीन हलणार आहे की स्वरा इतकी समजूतदार झाली कशी, हे तुम्ही विचार करणार की खरंच यार स्वरा इतकी समजूतदार झाली कशी. मला वाटलंच नव्हतं की माझं लेकरू एवढंच आहे, आता ती 12 वर्षाची होणार आणि एवढी समजूतदार कधी झाली ते मलासुद्धा कळलं नाही. तर सकाळी मी उठली, सगळ्यात अगोदर दळण वगैरे निवडलं. दळण निवडणं झालं, गणेशजीला मी दळण आणण्यासाठी पाठवलं. त्याच्यानंतर नाश्ता केला, नाश्ता स्वराजला दिला, स्वराजची आंघोळ वगैरे करून दिली. ते नाही होत तर लगेच भांडी भरपूर पडलेली होती, ती भांडी वॉश केली. भांडी वॉश झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे माझं गॅस कट्ट्याला माझा अर्धा तास जातेच, कारण पूर्ण गॅस कट्टा क्लीन झाल्याशिवाय मी आंघोळीला पण जात नाही आणि मी स्वयंपाक पण करत नाही. कारण मला ते गराळा पडलेला आहे, आपण आंघोळ करा, मेकअप करा, ते मला अजिबात आवडत नाही. आणि मेकअप करण्याची तर मला सवयच नाही, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. फक्त पेड प्रमोशन वगैरे असलं साडीचं वगैरे तेव्हाच मी करते. आणि इथं ना मी थोडीशी गरम झालेली होती गणेशजीवर, कारण ते ना खूप टाईमपास करत होते आणि मला पटापट आवरून स्वराच्या कॉलचा हे होता. आणि मी स्वराला म्हणजे स्वतःला अशी समजावत होती की आज स्वरा कितीही रडली ना तरी आपण रडणार नाही, तिला आपण असं स्ट्रॉंग बनवायचं आहे, चांगलं बनवायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही तिची रेकॉर्डिंग ऐकाल ना, तुम्हाला पण असं वाटणार की अरे यार स्वरा इतकी समजूतदार झाली कशी. आणि खरंच जेव्हा लेकरं आपल्या समजा थोडेसे दूर जातात ना, तर खरंच ते समजूतदार होतात, इंडिपेंडंट होतात आणि स्ट्रॉंगसुद्धा होतात. त्यांना परिस्थितीची जाणीव होते, पैशांची किंमत कळते, आईबापाची किंमत कळते की आपले आईबाबा आपल्यासाठी काय परिश्रम करत आहे आणि आपल्या आईबाबांनी आपल्यासाठी कोणते स्वप्न पाहिले. माझी मुलगी घरी असताना कधी मला जेवण पण विचारत नव्हती, परंतु आज ती तिथं गेली तर मला ती विचारते मम्मा जेवण केलं का, व्यवस्थित जेवण करत जा. मी तर मस्त जेवण करते, मला इथं चहा म्हणजे दूध मिळतं, स्नॅक मिळतं, दूध मिळतं, 2 टाईम जेवण, 1 टाईम स्नॅक, 2 टाईम नाश्ता, दूध, असं सर्व काही मिळते. मम्मा तू व्यवस्थित जेवण करत जा, असं तसं. आणि विशेष म्हणजे यावेळेस ना स्वरा अजिबात रडली नाही ना, ते मला म्हणजे बघून खूप असा आनंद झाला माहिती आहे का. मग त्याच्यानंतर गॅस कट्टा वगैरे मी क्लीन केला.
आणि गॅस कट्टा क्लीन झाल्यानंतर पटापट पूजा वगैरे केली आणि पूजा केल्यानंतर थटकन मी झटपट मी स्वयंपाक केला आणि स्वयंपाक माझा जसा झाला तसा मी सगळ्यात अगोदर स्वराजला जेवण दिलं, कारण स्वराजला जेवण देताना माझा अर्धा ते पाऊण तास जाते, लवकर तो जेवण करत नाही त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे त्याला मी जेवण दिलं आणि त्याचं जेवण जसं आटोपलं ना तसं मी कपडे वगैरे वॉश करून घेतले. कपडे वॉश केले आणि नंतर गणेशजी थोडे वेळसाठी बाहेर गेलेले होते, तर ते घरी आल्याबरोबर लगेच आम्ही सुद्धा दोघांनी जेवण केलं. आणि एक आतुरता, एक ओढ, एक प्रेम असं हे असते की बाबा आता माझ्या मुलीचा कॉल येणार, आता माझ्या मुलीचा कॉल येणार, म्हणजे खूप असं. आणि तिच्यासोबत जी एक मैत्रीण राहते ना, तर तिच्या आईचा पण मला कॉल येऊन गेला होता की पटापट कामा उरकवा ताई, आज आपल्या मुलीचा कॉल येणार आहे. आणि प्रत्येक आईला त्या दिवसाची हे असते ना की बाबा नाही आज माझ्या मुलीचा कॉल येणार आहे. तर इथं ना मी दोडक्याची भाजी केली होती. आपले दोडके असतात ना तर ते बारीक चिरून घेतले होते आणि त्याच्यामध्ये आपली तुरीची डाळ असते ना तर तुरीची डाळ मिक्स करून मी ते दोडक्याची भाजी केलेली होती आणि डाळ भात केलेला होता. आणि हे कचरा आहे ना हे मला पॉलिथिनमध्ये भरून ठेवावं लागते, नाही तर मग मागच्यासारखं बेसिंगमध्ये झालं की बेसिंग होते ब्लॉक आणि नंतर मग होतो प्रॉब्लेम. तर आता इथं सर्व माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. काय केलं स्वयंपाकास? स्वयंपाक काय केला? मिरची पोळ्या, कोकमी पोळ्या. वा मस्त, एकच नंबर. हुशार आहे, सुगरण नवरा आहे, सुगरण नवरा. चला तर आता 3:30 वाजलेले, 3:45 झालेले आहेत. आता स्वराच्या कॉलिंगचं म्हणजे शाळेचा कॉलिंग चालू झालेली आहे. पण मागच्या वेळेस कसं झालं की स्वराजनं बोलूच नव्हता देत कॉलवर, खूप रडणं पडणं चालू होतं स्वराजचं. हो ना स्वराज? दीदीचा कॉल आल्यावर तू रडशील काय? काय म्हणशील दीदीला? घरी ये दीदी, घरी ये ना मग दीदी, घरी ये ना. तर स्वराज खूप म्हणजे कॉलवर बोलून देत, खूप हे करतं मग. आणि तिच्यासोबत मला भरपूर बोलायचं आहे, त्याच्यामुळे आता स्वराजला मी थोडे वेळ झोपून देते जेणेकरून स्वराज शांततेने झोपून राहणार आणि आमच्या स्वरासोबत कॉलवर बोलणं मस्तपैकी होणार आहे. तर चला तुम्ही पण कंटिन्यू बनवून राहा, थोड्या वेळात स्वराचा कॉल येणारच आहे, कारण तुम्हाला पण सर्वांना ऐकायचं आहे ना स्वरा कशी आहे काय आहे, बरोबर ना. तो झोपले बघा, नाटकबाज झोपला लगेच, लय नाटकबाज आहे लेकरू. हा स्वरा, मी काय म्हणतो, तू व्हिडिओ दिसत काऊन नाही? तू एवढ्या मागं का बरं बसतं बेंचवर? अगं स्वरा, तू क्लासमध्ये किती मागं बसतं, एकदम लास्ट बेंचवर असतं ना तू. तर इथं ना अचानक स्वराचा कॉल आला आणि कॉल आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी माझ्या आईला बोलावलं आणि आईला बोलावल्यानंतर मग सगळ्यात अगोदर मी बोलली आणि मी बोलल्यानंतर माझी आई बोलली. तर इथं थोडंसं म्हणजे पर्सनल आमचं बोलणं चालू होतं, त्याच्यामुळे मी म्यूट केलेलं आहे. जेवली काय वा? जेवली काय तू? काय मला आज उसळ नाही धकली, मी खाल्ली बी नाही. त्याचं चालू झालं कॉल कट करायला. मी आंबे आणून नाही राहिली, मी उसळी खाऊन नाही राहिली, मी आताही गेली ते आईलाच देऊन दिली दोन्हीला. चांगली आहेस ना तू? येतो ना पुढच्या महिन्यात. बर येतो, दळू नको. हो चांगली आहे तब्येत, नाही चांगली तुझी? तब्येत नाही चांगली. दीदीची हे त्या मॅडमला सांगितलं नाही काय? मग त्याला सांग ना, मला म्हणा माझी तब्येत खराब आहे म्हणा. तू व्यवस्थित हा बोल. हो माहित आहे मला, सांगितलं मला. पहिन मी बर्थडेच्या दिवशी काय म्हणतात तर ते भेट, पण मग स्वरा बर्थडेच्या दिवशी आलो तर मग अजून ततून तुला 10 दिवसानं घ्यायलाच ते या लागते. हो तर मग आता मला काही बोलवू नको स्वरा, आता मला नाश्ता सेंटर लावायचा आहे. हा
मला आता नाश्ता सेंटर लावायचा आहे. मग मी तुला घ्यायला येईन ना. मी घ्यायला लवकरच येतो ना, आंधील्याच दिवशी येतो ना. किती तारखेला येशील? आता ते तारीख तर ठरवू दे. 15 ऑगस्ट नंतर सुट्टी देणार आहेत म्हणते ना. हा पाहतो ना. जर 15 तारखेला असली तर यायचं तू मग 14 तारखेला. हो, तर मी आधील्याच दिवशी येईन. तिथं रूम करून राहीन मी. हा इथं नाही का एक रूम आहे, ते ग्रीन कलरच्या ना, तर फ्री मध्ये भेटतात पॅरेंट्सला. हो, तर मी आधील्या दिवशी येईन, त्या रूम मध्ये राहीन. ठीक आहे. हो आणि हे बदामची पावडर वगैरे खाऊन आली व्यवस्थित. हा, किती झाली पावडर? अजून खूप बाकी आहे. हा, सगळेजण युट्यूब वाले तुझी आठवण काढत आहे. बेस्ट ऑफ लक स्वरा म्हणत आहे. त्यांना मेसेज दे तुझ्याकडून काही. कशी आहेस तू? तर मी छान आहे. तुम्ही पण छान राहा. हा मावशी मामा. हा, आणि त्यांना सांग तुमचे विशेष माझ्या सोबत आहे, तर मी काहीतरी चांगलं बनवूनच येणार. सांग त्यांना सगळ्यांना तुमच्या विशेष भेटल्या म्हणा मला. तुमच्या विशेष भेटला मला आणि मी खूप चांगली आहे. हा, सगळे मामा मामी म्हणतात आमची स्वरा कशी आहे, आमची स्वरा कशी आहे. छान आहे मी. हा, झालं का ते बोल ना. हा, घे पप्पा सांग बोल. पप्पा म्हणतात माझ्याजवळ आण. हॅलो, हॅलो. कशी आहे? तर इथं नंतर तिने तिच्या पप्पाशी बोललेली आहे, काही सांगितलेलं आहे आणि गणेशजीने पण तिला काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहे. आणि इथं ना तिथं स्कूलला आहे, ज्या स्कूलचं नाव वगैरे गावाचं नाव घेतलेलं होतं, जे की मला तुम्हाला कोणालाही सांगायचं नाही आहे. तर त्याच्यामुळे इथला आवाज मी म्यूट केलेला आहे. परंतु तिची जी रेकॉर्डिंग आहे ना, ते संपूर्ण रेकॉर्डिंग मी तुमच्यासाठी टाकणार आहे. कारण तुमच्या सर्वांनासुद्धा ते खूप मिस करत आहे. तुमच्या सर्वांचं मी बोलणं तिला सांगितलेलं आहे की सर्व लोक तुझी आठवण करत आहे, तुला बेस्ट विशेष देत आहे. त्याच्यामुळे तिने सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की थँक्यू सो मच मामा मावशी, तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या आणि मी एक चांगली व्यक्ती बनून बाहेर येणार, मी चांगली मुलगी बनून बाहेर येणार, अशी ती त्या व्हिडिओमध्ये बोलत होती. आणि असंच बोलता बोलता कधी कॉल कटला ना, ते आम्हाला कळलं पण नाही. तुले मी घ्यायला आले की नाही, तेव्हाच तुझ्या आवडीनंच मी तुला ड्रेस घेऊन देईन ना. आता मला माहित नाही ना तुला जे आपल्या इथे आहेत बेटा ते ड्रेस तिथं चालत नाहीत ना. ते जो व्हाईट कलरचा मेरी टॉप आहे की नाही, हा, त्याच्यावर ते व्हाईट कलरचे टी शर्ट आहे, ते जो कोंग त्याच्या अंदरून ते टी शर्ट घालून त्याच्यावर डंगरी टाईप बनून जाते ते. मला काही ते माहित नाही. तू आल्यावर तुझ्या हातानंच घेऊन जाजो आणि मी तुला अतूनच 2-3 ड्रेस घेऊन देईन ना. ठीक आहे. हा हो हा, मी आता तर माहिती आहे का, तिच्यासोबत मी 4 ते 5 ड्रेसेस दिलेले आहेत. परंतु ती अजून मला ड्रेसेस वगैरे मागत होती की मम्मा तुम्हाला जेव्हा घ्यायला येशील, कारण तिला ना 15 ऑगस्ट झाल्यानंतर रक्षाबंधनच्या सुट्ट्या मिळणार आहे. तर त्याच्यामुळे ती बोलली होती की मम्मा तू येताना माझ्यासाठी ड्रेस घेऊन ये. मग मी तिला सांगितलं की तू तिथं आहेस, मी इथं आहे, त्याच्यापेक्षा आपण एक काम करूया, मी तुला जेव्हा घ्यायला येणार तेव्हा मी तिथूनच तुला घेऊन देणार, किंवा मग अकोल्यावरून आपण शॉपिंग करू, किंवा अकोटमधून आपण तुझ्यासाठी 4 ते 5 ड्रेस घेऊन जाऊ. आणि असं थोडंसं इथं पर्सनल वगैरे आमचं बोलणं चालू होतं, जे की मला शेअर नव्हतं करायचं. तर त्याच्यामुळे इथं मी ऑफ केलेलं आहे. परंतु तिचे संपूर्ण रेकॉर्डिंग मी तुम्हाला तुमच्यासोबत संध्याकाळी तिच्या चॅनलवर शेअर करणारच आहे. तर असं आहे. आणि यावेळेस स्वराचा कॉल बघून म्हणजे ऐकून मला खूप छान वाटलं. ती पण रडली नाही, मी पण रडली नाही. आणि चला तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट केला, म्हणजे सांगितलं की ताई थोडासा वेळ दे तिला, थोडासा वेळ दे, तिला नक्कीच तिथं राहणार, थोड्या दिवस आठवण येणार, नंतर येणार नाही. तर यावेळेचा कॉल खूप पॉझिटिव्ह होता, चांगला होता. आता मला असं काहीतरी वाटतं की नाही आपण खूप छान केलं स्वराला तिथं पाठवून. तिथं ते हॅपी आहे, छान आहे. नंतर मग मी संध्याकाळी तिच्या जी वॉर्डन आहे ना त्यांना पण कॉल केला, त्यांना सांगितलं, म्हटलं स्वराला थोडंसं सर्दी खोकला आहे. तर त्यांनी मला सांगितलं की बाबा आता कसं चेंज झालेलं आहे हवामान वगैरे आणि इकडं पाणी वगैरे आहे, त्याच्यामुळे थोडासा इफेक्ट आता तब्येतीवर पडणार आहे. तर आम्ही तिला गोळ्या औषध वगैरे दिलेलं आहे. आणि मी त्यांना ते पण विचारलं, त्यांना गरम थंड पाणी म्हणजे कोणत्या पाण्याने आंघोळ असते, तर त्यांच्यासाठी गिझर आहेत आणि त्यांना गरम पाणी असते आंघोळीसाठी. तर त्यामुळे टेन्शन नाही. नंतर स्वराचा कॉल झाला आणि मी कॉल ठेवून दिली. आज सगळ्यात जास्त आम्हाला खूप बरं वाटलं की बाबा स्वरा म्हणजे हॅपी आहे, छान आहे. हे बघून खरंच
खरंच मला असं म्हणजे खूप आनंद झाला, छान वाटलं. नाहीतर मागच्या वेळेस कॉल झाला होता तर स्वरा खूप रडत होती आणि आज मला खूप टेन्शन होतं सकाळपासून. म्हणजे कामं करताना असं भरपूर टेन्शन येत होतं की आजचा पण कॉल आल्यानंतर स्वरा रडते की काय करते काय नाही. परंतु तिनं सांगितलं की मला सर्दी आणि खोकला आहे मम्मा. आता कसं आहे, इथून गेल्यानंतर तिथलं पाणी वगैरे वातावरणामुळे झालेलं असेल, तर आता मी संध्याकाळी तिच्या ज्या टीचर आहेत तर त्यांना कॉल करणार आणि विचारणार की बाबा म्हणजे ती कशी आहे, तिला थोडीशी ताप वगैरे आहे. म्हणजे ती बोलली की मी अजून कोणाला सांगितलं नाही म्हणून. तर मी संध्याकाळी कॉल लावणार आहे. तर मला खरंच आज खूप छान वाटलं की चला माझी मुलगी आता हॉस्टेलमध्ये. तुम्ही सर्वजण म्हणतच होते की तिला थोडासा वेळ द्या, तुम्ही सुद्धा वेळ घ्या. तर बघा मी सुद्धा थोडंसं, आणि कसं बॉन्डिंग छान पाहिजे आईचं आणि मुलीचं, आणि माझ्या मुलीचं आणि माझं बॉन्डिंग छान आहे. आणि खरंच यावेळेस माझी मुलगी जेव्हा माझ्यासोबत कॉलवर बोलली ना, बोलल्यानंतर मी मस्तपैकी जेवण केलं आणि मला फ्रेश वाटत आहे. आत्ता पण मला खूप फ्रेश वाटत आहे. नाहीतर माझ्या मनावर एक ओझं होतं की माझ्या मुलीचा कॉल आला आणि माझी मुलगी रडली. तर ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. स्वरासाठी एक छानशी कॉमेंट करा. आणि हो, तिची संपूर्ण रेकॉर्डिंग मी संध्याकाळी तिच्या चॅनलवर म्हणजे माय लाईफ प्लेन स्वरा या चॅनलवर टाकणार आहे. तर तुम्हीसुद्धा ती रेकॉर्डिंग नक्कीच ऐका. तर चला मग सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि लवकरच आता नाश्ता सेंटर मी लावणार आहे, कारण माझं एक ओझं आता कमी झालं. नाही तर माझ्या डोक्यात तेच फिरत होतं की माझी मुलगी कशी असणार कशी नाही. कधी कधी तर मी हा सुद्धा विचार केला होता की बाबा माझी मुलगी राहत नसेल तर मी जाते आणि घेऊन घेते. तर चला, देर आहे दुरुस्त आहे. बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.